आणि तो पप्याच्या आईचा मुका घ्यावा, काय म्हणते तुला? असं चालतं का? नाही नाही, पहिली झोपे विनोद नाही, झोपेला किंमत आहे. जुनी माणसं बैल जर चाकांच्या बाजारात इकायला न्यायचं ठरलं ना तर गावातली लोक उठायची, आत बैल गावाच्या बाहेर नेत होती. नको एखाद्या पालथ्याचं तोंड पाहायला, आणि ते एखादं डबडं घेऊन निघायचं. चाललं काय? आला काय मधी बैल मार, ओ माता हा टायल गुंडाळून डबडं घेऊन चालला. राम राम, बाजारला चालले का? तो बैलच घेऊन मागे यायचा. तो तोंड पाहिलं मी पुढच्या शनिवारी जाईल. तुझा जीव सूर्य उदयापर्यंत उठू नये. बरं ना, आपल्या घरात आजी मम्मा लवकर उठते का? मम्मी आजी का मम्मी? आजी, करेक्ट. गॅस पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा करते ती आजी, आणि जांभळ्याच्या सगळ्यात उशिरा उठते ती मा, करेक्ट. आणि आईताच्या ढोशी ती मम्मी. घ्या आता मी बोललो असतं तर तुम्हाला झोंबला असतं. आता हे तुमचेच आहेत. पटापटा बोला ना. पप्पाचं मम्माचं मम्मीचं भांडण झालं, स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतात? करेक्ट. काय हे मी बोललो असतं तर राग आला असता. एक आहार, 2 निद्रा, प्रमाण असावं झोपेचं. काही काही लहान आली पोरं पा गरीबाची, नुसत्या झोलीला झोका दिला तरी झोपा देत. आपले पोरं तसे नाही. आजी झोपती, नातू नाही झोपत. आजी झोका देता देता आजीच बोरती, आणि पोर आतूनच म्हणतो यू यू गाई, बाळाला दूध दूध. 1 आहार, 2 निद्रा, 3 भय आणि 4 मैथून. 4 झाल्या. आता 18तून 4 गेल्या, 14 राहिल्या. 1 हात फक्त माणसाला आहे, आणि याने दान करीत जा, आणि चांगल्या ठिकाणी करीत जा. कशातही करू नका, कशातही दान. ग्रामपंचायतीला उभा राहिला 13 लाखाचे बोकडे कापले, चांदाला बोकडे होणशील ना तू पाप केलंय. दान कुठेही करायचं नाही. श्रीमंताला कधीही दान करायचं नाही. श्रीमंताच्या लग्नाला जाताना आहेर न्यायचा नाही, शाल न्यायची नाही. का? त्याला आपली कदर नाही. उलट गरीबाला नेलं तर ते सेल्फी काढायला पुढे येते. श्रीमंत दरिद्री आपल्याकडे पाहत सुद्धा नाही. कधी श्रीमंत माणसं बोकांडी घ्यायची नाही. श्रीमंताच्या लग्नाला आहेर सुद्धा न्यायचं नाही, आणि उपाशी जायचं. 2 दिवस जेवायचं नाही वाटलं. उलटी मोठ्या खिशाची चड्डी घालून जायचं, जेवढी आणता येईल भरून तेवढं आणायचं. त्यांनी काय आवता हाकून कमी आलं नाही. कुठेही लक्ष्मी घालायची. मुलीच्या लग्नाला फटाके 82,000ची, नवरदेव बायरा. अरे काय थाय 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 सफारीत घुसला फटाका, उड्या हाणायचा मांडवात नवर. कशातही पैसे घाल. काय पैसे घालायची गरज आहे? आज लोकांना लक्ष्मी पाहायला मिळालं, आणि आपण नको तिथं लक्ष्मी. आज ह्या बिचाऱ्याने एवढा मोठा खर्च केला ना, स्वर्गातून सुद्धा आशीर्वाद वडिलांचा मिळेल. आणि आज केलेल्या खर्चातला 1 रुपया सुद्धा जाणार नाही. आणि डेकोरेटरवाल्यांनी सांगावं 1 वर्षात तुमचं आहे याच्यापेक्षा चांगलं होतं का नाही. चांगल्या ठिकाणी घाला पैसे. कशातही पैसे घालायचे. महिला मंडळ कपाटभर साड्यांमध्ये एखादी साडी भांडे घासणाऱ्या बाईला देत जा. एखाद्या भांडे घासणारी बाई, भांडे घासणारीचे पैसे बुडतात का? ऐ पुढचा जन्म तुला भांडे घासणारीचाच मिळेल, तू लिहून ठेव. गरीबाचे पैसे बुडवायचे आणि मोठेपणाचा शहाणपणा हाणायचं काय कामाला? उलट गरीबाला नेऊन दिलं पाहिजे. भाऊ तुझे 20 रुपये माझ्याकडे राहिलेत, आणि तुम्हाला गरीबाचे देत जा. गरीबाचे पैसे बुडवायचे कशाला का? काही बाया महिना भरत आला का त्या भांडेवाल्या बाईशी भांडण काढतात. असंच केलं तो, ताटलीच फोडली तो, बशीत फोडली तो. तुला होत नाही तर बाई ठेवायची नाही ना का? तिचे पैसे बुडी ती. आणि मग म्हातारपणी बसती कोपऱ्यात, यमानला थांब, अजून वसूल करू दे मला. तू काही सुईची नव्हती.
काही म्हातारी माणसं पहा कधीच नाही आयुष्यात, आणि म्हातारपणी खाटा होताना पडायचं, यमा यमनला तू काही सुईची आवला दे का, तुला वर न्यायचं एवढं स्वाप आहे का, तू तमाशाला गेला तर बायांना खडे आणायचा, तुला कीर्तनाला न्यायला तर तू चपला चोरायचा, तू का एका बजेट मधला गडी होता का, तुला वर नेऊन मी वर भांडण लाव का, तुला सुईचा आहे का तू नाही, मग कशाला वाईट वागायचं. चला परत पुढं, दान हातानं करीता, भिकाऱ्याला अर्धीच भाकर द्या पण ताजी द्यायचा, भांडे घासण्याचे दान करीता. आपल्या लोकांनी दान करायचं ना नावासाठी, 11 रुपये वर्गणी द्या ते सप्त्याला, पण 3 वेळा वय उचकीतही मा नाव आहे का, आहे तो नाव तिथंही आहे, स्मशानभूमीतही आहे, तू परदेशी येणार आहे म्हणून दान करीचा. आणि पाया पडून सांगतो, दानाने लक्ष्मी दुप्पट होते, लक्ष्मी दानानं दुप्पट होते, पण नको तिथं दान घालायचं नाही. आता आपले पैसा आहे ना, आपला जो पैसा आहे ना हा बोगस ठिकाणी जातो, बोगस. आता तुमच्या भागात, आपल्या भागात 4 गोष्टी बोगस पैशात झाल्यात लग्नामध्ये, 4 गोष्टी. एक आता लग्नात 4 गोष्टी आल्यात. एक व्याई भेट, ती कोणी आणली नालाय का नाही, पहिले याही भेटत नव्हती यायला, आता तो याही भेट कार्यक्रम आलाय, या नाही यायला भेट. आणि ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन, लपडायचं लगीन. याचा चांगला पिस्त्या पोऱ्यानं फापलवल्यामुळं आघाडी बिघडला होता, आघाडी तापीलच होता. तो म्हणायचा पोऱ्या सोडीन पण त्याचा बाप पिरगाळीन भाऊ. आणि याही आले ना भेटायला एकमेकाला. आता याही कशी भेटावं, याही पेलच होता पोरीचा बाप, आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती, त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा. ते याला शिकवली मारली घासाचं व जावळी, तर तसं याही जागेवर मेला मांडवात पाहता काय माहिती कुणी आणला तो याही भेट. आता एक बावळटपणा आणलाय लग्नात, जरा राजकारणी लोक बिक, पैसेवाले लोक, बायका बिका जरा बारीक ऐकत, ते स्क्रीन आणलंय लग्नात, ते स्क्रीन आणलंय स्क्रीन, आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर. त्या पोऱ्यानं पोरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा, आणि ते आम्ही पाहायचं का, खरंय का खोटंय. ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला, ते प्री अशी पागलपणा. नाही तर त्या पोरीनं वड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघंच लागतात, तिघांचं काय काम आहे. आणि मग तिने बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वड्याला पळायचं, आणि हलकट वराडानं अक्षरशः हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, लोकांना दाखवता का तुम्ही. हा, त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर, डोंगराला पळायचं, आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं जय माई नातच दिसती, नातच तू दिसती काय. हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का, बरोबर आहे. शिव्या द्या मला, हे दाखवित असतं का. आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं, पोरं आपल्या पोरीनं वाड्याला पोरं संग पळायचं, आणि ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर. आणि 1.5 महिन्यात घटस्फोट, 2 महिन्यात भांडण, 3 महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली, त्याची हायला इथं टाकून दिली. काहींचे रविवारी लग्न झाले, मंगळवारीचे नवरी गेली, आलीच नाही, तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत काय माहित कशातही पैसे घालायचे आपले बावळाला सारखं. 1 हात दान करा, 2 एक गोष्ट ऐका. 1 हात 14 सांगायचे आहेत, 2 बोलणे, आणि नीट बोलावं, नाही तर बोलत नाही. 1 वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याचे पोरं आंधळी, महाभारत घडलं. 1 वाक्य सीता नडली, रामायण उलट घडलं. लक्ष्मण भाऊजीची आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती, त्याच्यावर त्या आरती तुमच्या मनात पाप आहे, रामायण उलट फिरलं. हात 1, बोलले 2 झाले, 14 आहेत. नीट आहे का, चांगलं. तुझं नाव काय रे. हा
सिद्धिविनायक. तुला पोर काय म्हणते वर्गात? सिद्ध्या. तुझं नाव काय? हा काय नावच लय अवघड तुझं. हा शान. शान. तुला पोर काय म्हणते? शान्या. हा तुझं नाव? अजिंक्य. पोर काय म्हणते तुला? मग नावांना नीट हाका मला. हात एक, बोलणे दोन. चांगलं बोलावं. हसणे तीन आणि हसत जा. आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले. घरी गेल्यावर एकटे असणार. आणि जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात. गालात असतात ती भामटी असतात. आणि काही इतके दरिद्री आहेत का ना त्या पण हसत नाही. काय त्याचा मूळव्याध दुखाला का काय हसतच नाही. नुसता जाग्यावरच काय. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. तीन झाले बरं का. 14 आहेत. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन. हसत जा. अरे घरातून टीव्ही गेला. टीव्ही मुळे हसणं गेलं. कुणी बोला ना कोणाशी. प्रत्येक घरात नवरा बायकोन पोरगा पोरगी. 4 4 खोल्या. नुसती बोट चाळी त्यात. कुणी कोणाशी बोला ना, कुणी कोणाशी हाला ना. रस्त्यानं माणसं झाली. मोटरसायकल चालवणारे इतके दरिद्री आहेत. कानात मोबाईल गुंतीत आहे. सरळ येड्या बाबडीत गेलो. दोन्ही बॉल सटाकले. लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली. वर बोलत आणि वाची त्यात काय शिळी गाभण आहे, बोकडे इकणे आहे. काय वाचायचं? आता हे आम्ही मोबाईलच वापरते नाही. काय फरक पडला? काय फरक पडला? आम्हाला तर व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही. मोबाईलच नाही. ज्याला गरज येतो आपल्या घेईन. इथे हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. हलकट क्वालिटीचं नाही. जेवला का झोपला का पालथान उथा नाही का. पुरीची आई पुरीला 6 वेळा फोन करते दिवसभरात. काही काम आहे? मग आपलं एवढं लाडकं लेकरू होतं दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं? हसणे हसणेच नाही. विठाला 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 हात एक, बोलले दोन, पटले दोन्ही बी. 3 हसणे. 3 झाले बरं का. अजून बरेच आहेत. हात एक, बोलले दोन, हसणे 3, उभा 4. सगळे प्राणी आडवेत. एवढंच पठ्ठ्या उभा आहे. बैल आडवा आहे पण आवताला सरळ आहे. गाय आडवी आहे, दुधाला सरळ आहे. यावला दिसाय सरळ आहे, वागायला आडवी आहे. माळ घाल, टिकल का घालू नको. कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडकं बांधीन. आडवं काही माणसाचं आडवं आहे. आडवेच म्हण. आणि ह्या कलियुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही. तुम्ही समाज उदास पहा किती उदास. तुम्ही अभ्यास करा का अभ्यास करा अभ्यास करा. शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे 2 तारखेचं फक्त 49% मतदान आहे. किती? 49. म्हणजे 50% लोक पदवीधर मतदार करीत नाही. आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त 49. काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे? 50. मग आता निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा. निम्मेच धरायचे ना. 50% म्हणजे निम्मे लोक करीतच नाही. लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे, पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच. याला थोडं कडक ठेवलं पाहिजे. महाराज तुमचं काय मत आहे? हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते 20 येईल ना, कमी होईल ना. आणि मग त्याला मजा नाही. जितकं जास्त होईल, कारण खऱ्याला किंमत राहिली नाही. आता खऱ्याला किंमत राहिली नाही. गावात लाईट गेली का मोर्चा, डीपी जळाली का मोर्चा, तलाठी आला नाही मोर्चा. गावात अख्या दारू खपती मोर्चा नाही. दारू जो बोलन त्याचा गेम. या जगात जो खरं बोलन त्याचा गेम. वाटोळा झालं समजायचं त्याचं.
नाही, खरं बोलायचं नाही. हा, मग त्याला आहेच. आता हे शाळेतले पोरं सरळ बसा रे. कितीला आहे तू? तू तू मोठा हा 7वीला आहे का, सेमीला आहे का, मराठीला आहे? बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. तू विचार मला बाप कोणाला म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला? इंग्लिश मीडियम वाला कोण आहे? बापाच्या बायकोला काय म्हणतात? आई. या तशी स्थिती आहे. आणि असं बोललं का लगेच कॅमेरे फिमेरेवाली नाही लगेच क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, दिली ठोकून. आमच्या पैसे यांनी कमवायचे आणि इज्जती आमच्या घालायच्या. खरं नाहीच. आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं ना, आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना, अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. नाही 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 नाही, कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो. हा, अशी ठोकायची त्याच्या तासून. आणि इळ भरती एवढेच बाण. असं म्हणले असं म्हणले असं म्हणले, खपा खप बाण घुसत्या. बाण येत्याच कुडून काय त्याच वाक्याला इळभर बाण. असं म्हणले असं म्हणले. 200 रावण मेले असते तेवढ्या बाणात. आणि एक बातमी 113 वेळा असते दिवसभर. मजा एक दिवस बसून 5 मिनिटानं 5 मिनिटात 25 फास्ट बातम्या, 30 बातमी. सुपर फास्ट 30, महत्वाची 30, आता ताजी 30, आता हाती आलेल्या वृत्तानुसार 30. असं पैसे कमवायचे यांनी, इज्जती घालायची आपल्या. जिथं चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं कधीच नाही. वाटोळं झालं लोकांचं. उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीनं केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? यांनी उलट 2 मतदानाचं महत्व रोज 2 मिनिटं लोकांना सांगितलं पाहिजे. ते नाही सांगायचं. त्यांनी आमच्या ठोकायची. पदवी इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली, वाट लावून टाकली या लोकांनी. वाट. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. पण एक ध्यानात ठेवा महाराज, मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल हा माणूस काय म्हणत होता. काळ अतिशय वाईट येणार आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो ते आज खरं आहे. लोकांना राग येऊ द्या आणि यायलाच पाहिजे. आपल्या माणसाने बोललं पाहिजे. आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. 90% पोरी इंदुरीकरला शिवाय द्या. तेव्हा आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता, इंदुरीकर ने तो प्यार किया है नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोप उपटताय, उपटो. काय करताय. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय, निवडू. आता काय. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेला औषध पिताय, पिओ. जर धर्मच टिकवायचा नाही आम्हाला, बेतालाच वागायचं तर चालू द्या. आज ईश्वरासारख्या आई बापांनी त्याच्या उदीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं आणि पोरीनी मूर्ख पोरांच्या नादी लागून बापाच्या इज्जती घालायच्या. आम्हाला काय त्याचं काय. आज पोरीनी बापांना गल्लीत मानवर काढायला जागा ठेवली नाही, काय वाटत नाही आम्हाला. बापानी उशीमध्ये मुंडकं गुंतून रडायचं. 80% पोरगी प्रेमाच्या बाबतीत फेल गेल्यात. फेल. भंगार कोणत्या तरी पोराच्या नादी लागायचं आणि जिंदगी बरबाद करायची. कोणी सांगितलं तुम्हाला. पोरग जरा मिशा काढेल दिसलं, थोडेसे पैसे त्याच्या खिशात दिसले, भारी मोबाईल दिसला, 2-4 इंग्रजी वाक्य बोलायला लागला का पोर बी लागली. आणि आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं त्याचं काय नाही. ते भंगार पोर आहे, त्याला एकच अंडरपॅन्ट आहे, तुला समजत आहे का काही. आणि तू त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. म्हणजे हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. संपली माणसं. आपल्याला 3च गोष्टी करायच्या आहेत.
संप्रदाय वाढवायचा आहे, धर्म टिकवायचा आहे आणि संस्कृती वाढवायची आहे. हात एक, बोलणे दोन, हसणे तीन, उभा चार, चार झाले आताशी. 5 आनंद 5. आता टाळकरीन महाराज मंडळी. आनंदाचे 5 प्रकार आहेत. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद, कशाला आलो अत्यानंद, मी कोण ब्रह्मानंद, परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळालं नाही 12, देवीच्या करता 13 आणि हाच देव आहे 14. 14 अधिक 4 18. आणि काय ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, ज्ञान नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे.
18 गोष्टी झाल्या आणि याला पाठवलं खाली. हा तयार झाला आणि याला 2 गोष्टी दिल्या, जन्म आणि मृत्यू. आणि जरा प्रवचनकार वगैरे नीट ऐका, 10वीचे प्रवचन करणारे. उगाच नदीवर लोक नादी लावीत बसू नका. त्या 10व्याच्या प्रवचनाचा असा घोटाळा झालाय, कधी बंद करायचं हे कावळा ठरवणार. बाबा कावळा नाही. ऐका, सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, खाते फोडून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. काही डोके लाईत बसू नका. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगते ना. काही पुरी म्हणत्या, काही बाया म्हणत्या माझी आई आजारी पडली, पार शेवटच्या स्टेपला होती, मी भेटायला गेले, जवळजवळ म्हातारी गेल्या, जमाच होती, मला पाहिलं आणि डोळे उघडले. माया का पाहिलं भरून आणि गपक्यात डोळे मिटले. एवढं माझ्या आईचं माझ्या. हो काय दरिद्री आहे ग तू आल्या आल्या म्हातारी घालवली. तू जर 1-1.5 महिना आली नसती तर म्हातारी राहिली असती. हे कुठं गप्पा आहे का काही. हे सोमवारी मरणं आणि एकादशीला मरणं. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली ती. काशीचा नियम असा आहे, काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे तो. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे तो. बावळा तिथून गावात येतो. मी 10व्याचं खात नाही, त्यामुळं कावळा येत नाही. तू जेव. त्याला 12व्या देतो. मोक्ष देऊन उदार होय कीरकाशी. मृत्यू कसा असावा, भूमकर पाटलासारखा भजनातला मृत्यू असावा. उगाच काही टापा. आता मरण्याच्या आठी लिहून घ्या, उगाच कोणालाही काही नादी लावत बसा. आणि आता आपल्याकडे एक बावळाट पद्धत आणली आहे भाषण करणाऱ्याने. माणूस मिळाला आणि जाळून आलं का मग भाषण, श्रद्धांजली. ते म्हातारं 9ला मिळालंय रात्री, त्याचा पोऱ्या मुंबईवरून आलाय, पोरगी पुण्यावरून आली, त्या म्हातारीला शुगर आहे, नातू पार उपाशी मेलेत त्याचे, तो दुपारी 12ला जाळलाय आणि तो मेल्यावर तुम्ही भाषणं सुरू करता. भाषण करणारी मंडळी श्रद्धांजलीचं भाषण आदल्या दिवशी करीचा. का बा उद्या हे जाणार आहेत, मला एवढं द्या काय एवढायचं. इथं माणसं उपाशी मेलं तर तुम्ही तडकेबाज माईक लावून भाषण करता. त्याच्यापेक्षा तुम्ही 5-50 हजार रुपये त्या गरीबाला मदत द्या. तुम्हाला दुःख झालं ना. आणि 10व्याच्या ज्या श्रद्धांजल्या आहेत, 10व्याच्या श्रद्धांजल्या ह्या सुद्धा प्रवचनाच्या अगोदर व्हायला पाहिजे. प्रवचन इतकं विद्वान माणसं करतात आणि त्याच्यावर या भाषणांमुळं पाणी पडून जातं. त्या प्रवचनाचं व्हॅल्युएशन कमी होतं. तुमच्या भाषणामुळं लोकांनी त्या प्रवचनात जेवढं चांगलं ऐकलं त्याचा विरह होऊन जातो. प्रवचन ऐकून लोक घरी गेले पाहिजे, त्याचं थोडं चिंतन करतात लोक. तुम्ही प्रवचन संपलं का भाषणाचा तडाखा उठिता आणि भाषण करणाऱ्यांना असं वाटतं का आम्हाला लोक भाषण ऐकतात. चुकीचं आहे. इतके घोडे लावितात तुम्हाला लोक खालून. अरे फक्त तुमच्यातलं म्हणून मी सांगतो, तुम्हाला अजून सांगितलं नाही संपायला, पण मला ऐकवत नाही म्हणून सांगतो. कचाकच लोक घोडे लावितात खालून. बरं लावतील नाही तर काय होतील, आपले सगळे लफडे त्यांना माहीत. आपण आपला बाप हाणायचा, लोकांच्या बापाच्या दाव्याला भाषण करायचं. काही लोकांना माहीत नाही का आपला बाप हाणेले आपण. ते एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातलं एक भाषण टाळलं पाहिजे. लग्नातल्या भाषणातला तर चव जाऊन चौथा आहे. एक तर लोक पहिले जेवेल राहतात, म्हणजे लोकांना लग्नाला थांबायचं नाही. आणि तुमचे भाषण कोण ऐकत. ती नवरा नवरी तिकडं येड्या तडाख्यात गुतेले आणि कोण भाषण ऐकत तुमचं. लग्नातलं भाषण टाळावंच. लई वाईट बोलायचं लोक, लईच. आता काय सांगायचं. 10व्यात इतके वाईट बोला, त्या वाळू तापेल राहते खालून. बरं नावं राहतात 5-50. बरं कोण मिळालं याचा तपास नाही. आणि ते माईकवर जी बोलणारे असतात ना, ती गरीबाचं नाव कधी घेते नाही. त्यांना काय आजार आहे का काय. ती मोठ्याच माणसाचं बोकांडी घ्या ना. पुढे एवढे जण बसले. बाबुरावाचा माणूस होता, बाबुराव नावाचा, त्याची बायको मेली होती आणि ते चप्पी करून पुढं बसलं होतं. एक मोठा माणूस आला, भाषण करणाऱ्यानं पाहिलं, पहिलं त्याची लाल केली, हे दिली सोडून. आता त्याला वाटलं मला किंमत आहे,
नाव माझं इतक्या लांब असताना घेतलं आणि तो आल्यावर ते लगेच म्हणले आता हे 2 मिनिटं बोलतील. आता ते मूडमध्येच आले पण त्यांनी तपास करायचं कोण गेलंय. ते आले तशी माईकवर आले. बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. बाबूराव पुढे बसले आणि बाबूरावाच्या जाण्यानं जी परिसराची हानी झाली आणि बाबूरावाचे आमचे फार चांगले संबंध. बाबूराव त्याच्याकडे पाहत. बाबूराव म्हणला तर माझ्या बायकोचा दाव आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर तुला उचलून आपडला असतं. मला बायको करायची मी व्हॉट्सअपला टाकलं तू म्हणतो बाबूराव गेला. त्या लग्नांच्या भाषणाची अवस्था तीच. यांचे वैवाहिक जीवन यांच्याकडून देश सेवा घडो. सेवा अरे ती 9वी पासून सेवा चालली बहुती का सेवा आहे का काय काय लोक काढतील काय कळत नाही कशात. आता फक्त बाळांपणाला भाषण नाही, फक्त तेवढी जागा राहिली. ते होऊ शकतं. डॉक्टर जर म्हणले ना 15-20 मिनिटात येणार आहेत ते लगेच माईक जोडतील. येणारं एक उमदा व्यक्तिमत्व असेल, येऊ द्या. अरे फार वाट लावून टाकली वाट. तू मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो, इथं होतो मी, तुम्ही काय काळजी करायची नाही. मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईन, दिले. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाही, ही आपली कुटुंब व्यवस्था आहे. एवढ्या बसल्यात ना माझ्या पुढं. याच्यातल्या 25 बाया आहेत आता भावाशी बोलत नाही अशा इथं बसला आता माझ्या पुढं. मी नावा सगळं सांगाल आपलं काम वेगळं. आणि तू बावळी ते भावराय म्हणते का. ऐ ऐ पाया पडतोय भाऊ खाते फोडायला. बाई सही कर. थांबत्याला नाही विचारू दे. तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला सांगतो आता राग येईल. मी तुमच्या मुलासारखा आहे. पुण्यतिथीचं कीर्तन आहे. तुम्ही मरण्याच्या अगोदर खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी आठवा आणि ती झक मारा. वाटलं तर या खायला एकर वरण्या तुम्हाला खेळायला लागली. पण ते विनोद नाही मारा. तुम्ही मागच्यांच्या कोदाकुद्या लावून देऊ नका. अक्षरशः तुमच्या माझ्या घरात आहे ना भयानक भांडणं आहेत. थोरल्याच्या मुलीच्या साखरपुडा. अहो एका उतार्यावर 50 नाव आहे. कोणच्याशी भांडायचं नाही. ते तुम्ही झक मारा. एखादा गुंठा तुम्हाला न्या भाऊ पण ते खाते फोडून द्या. हा विनोद नाही. ज्याचा त्याचा उतारा तुम्ही क्लिअर करून द्या. तुमच्या नावे ठेवा एखादा एकर. पण त्या मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. दावा होऊन देते नाही हो. दावा लय मारामारी आपल्या लोकांमध्ये. बाचा राहिला नाही काही नाही. म्हातारा मिळाला आणि जळायला लागला का 3 पोरं पिठून घरी येतात आणि 3 कोपऱ्यात 3 बसतात. अरे मौतीच्या दिवशी तरी एकत्र बसा. 3 कोपऱ्यात 3. थोरला म्हणतो व्हायचं ते झालं गेलं ना म्हातारा. आता हे खाते फोडायचं कसं व्हायचं. अरे जाळू दे म्हातारा. हो म्हाताऱ्याला अजून लाकडं लागा त्यात का काय जरा चौकशी. आता मायाभोवती वाढला तमाशा. मधला म्हणला मिटलं जातं. धाकट्याची बायको आली. थोरल्याला म्हणा मी 10व्याला रुपया देणार नाही. सावडून आले. थोरला म्हणला माझ्याकडं म्हातारं मारायच्या टायमाला होतं मी लायन सगट आणलंय. आपल्याकडून 10व्याला रुपया मिळणार नाही. ते म्हणले पाहुण्या रावल्यात चव घालू नका. पिठल्या भाताचा दावा करून टाका. दावा झाला ना चप्पी करतात 3 जण आणि नाही पुढं बसेल आपल्या बामणा पुढं. बामणाचा तडाखा झाला मंत्राचा. यांच्या डोक्यात काही पिंडबिंड नाही. तो झेंडा नाही ना पुढंही नाही मडकही नाही. यांच्या डोक्यात एकच वरचं तुकडं जर त्याला दिलं तर येर खालच्याला जाते. आणि येर खालच्याला गेली तर माझी साय पण त्याच्या वावरात गुथती. बामण म्हणला तीळ तीळ. हा तीळ तीळ.
ही माया पुढे बसणाऱ्यांचं चित्र आहे, पाहता काय नाही आहे. अहो 13व्याचा आत मारामार आहे हो आपल्या घरांमध्ये. या दिसत्यात फक्त अशा लय हुशार. भाऊ म्हणतो बाई सही करते थांब, त्यांना विचारू दे, त्यांना म्हणजे तो लायकीच्याला. आता तो अवलादीचाच, तो म्हणतो लावून धर, 5-50 हजार मिळतील, लावून धर. महिला म्हणलं खरंय का खोटं आहे? अहो तुम्ही सक्का भाऊ ठेवला नाही, तुम्ही गुरु मामाकडून आणलाय. हा गुरु मामा 4 माणसं अशी आहेत महाराज, दिसल्या तिथलं हाणले पाहिजे 4 माणसं. एक लग्न जमावणार लय पिसावलं पाहिजे धरून, त्यांनी पार कमिशन घेऊन वाटोळं केलं महाराज. नाही जे घेतात ते, पण ज्यांचे संसारांचं वाटोळं झालं त्याचं काय. माझी मुलगी जर एखाद्या गरीबाच्या घरात गेली आणि तिचं जर जीवन बरबाद झालं तर पुढं काय महाराज. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज आयुष्यामध्ये बापाची शिदोरी जाते बरं, त्या शिदोरीचा त्याला खेद नाही, पण मुलीच्या दुःखाच्या यातना किती आहेत. या माणसांनी खेळ केला. दुसरा एक माणूस आहे गुरु मामा, तिसरा एक माणूस आहे तो तर लय हल्ला पाहिजे. फाटकी चड्डी घालायची पद्धत कोणी आणली तो गडी सापडावला पाहिजे. कोणी एक चड्डी आणली नालायकानी, इथं कापा इथं कापा, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी कापा आणि हिंडा. काय नालायक अवलादीचे लोक आहे. नाही तर रविवारी घालूच नको. तो एक हाणला पाहिजे. आणि चौथा एक माणूस येतो तो गोळीच घातली पाहिजे त्याला दिसल्या. गाऊन कोणी शोधून काढला तो माणूस एक सापडला. तो कोणी शोधला काय तो गाऊन. सासूलाय गाऊन, सुनालाय गाऊन, आणि सासू झाडाला पाणी घालीत होती आणि पोर कामावरून आलो. तिला डोळे दाखवून म्हणतो ओळख बघू, तिने खाण पटावलं. काय लोक नवीन आणतील. चांगले गोल गुलाबजामू होते, दिले लांब करून. आता असा नाही राहिला गुलाबजामू. बरं लांब गुलाबजामू करण्यात जनतेचं हित काय. का खायची जागा वेगळी, लांब गुलाबजामू. आता ती बुंदीन गुलाबजामू सेपरेट होती पहिली, ती आता ते लग्नांचे ते बोर्ड बंद केलेत, ते आपलं पत्रिका त्या बंद झाल्या. ते बोर्ड आणलेत रस्त्याला, फ्लेक्स, त्याच्यावर नवरा नवरीचे फोटो लावा, आई बापाचे लावा, कुलदैवत आता शिवाजी महाराज आपलं दैवत आहे ते लावा. ते नवरदेवांचे फोटो जरा माणसाच्या अवलादीचे लावा. अहो पाहत नाही हो, पाहत नाही. तो भंगरी नवरदेव पण ती नवरी झक मारायची तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. नाही तर गळ्यात हात. ठीक आहे फोटो आहे नवरीचे फोटो ते इतके बिंडो घेत